नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा खूपच रोचक आणि शिकवण देणारी आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमची पत्नी तुम्हाला मरत्या श्वासापर्यंत सांगणार नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जगातील सर्व सुख तिला देऊनही ती तुम्हाला या 3 गोष्टी कधीच सांगणार नाही. चला या कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. तुम्ही राजा विक्रमादित्य यांचे नाव तर ऐकलेलेच असेल. ते खूप प्रजाहितक्ष राजा होते. त्यांना नेहमी प्रजेच्या सुखदुःखाची काळजी वाटत असे. जर प्रजेतील कोणी दुःखी असेल आणि त्यांना कळले तर ते त्यांचे दुःख दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत. म्हणूनच राजा वीरसेन यांची कीर्ती 3ही लोकांत पसरली होती. कारण राजाचा धर्म असतो प्रजेच्या सुखदुःखाचा विचार करणे, त्यांच्या भल्यासाठी काम करणे. प्रजेच्या दुःखाची माहिती मिळवण्यासाठी राजा वीरसेन वेश बदलून शहरात फिरत असत. जर त्यांना कोणी दुःखी जीव सापडला तर ते त्यांचे दुःख दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत. अशाच एका रात्री ते बाजाराच्या गल्लीत फिरत होते. मध्यरात्रीची वेळ होती. चारही बाजूला अंधार आणि गडद शांतता पसरली होती. गल्लीचा फेरा घेत घेत ते एका घराजवळ पोहोचले. त्या घरात एक छोटासा दिवा टिमटिमत होता. राजाने पाहिले की घराच्या बाहेरच्या वरांड्यावर एक वृद्ध माता चरखा कातत बसली होती. ती वृद्ध विचित्र हालचाली करत होती. कधी हुक्का ओढत, कधी हसत, कधी रडत, कधी नाचत. वृद्धेच्या या विचित्र हालचाली पाहून राजा मोठ्या आश्चर्यात पडला. तो विचार करू लागला, ही वृद्ध वेडी तर नाही ना? रात्रीच्या वेळी असे का करते? तिच्याजवळ जाऊन कारण विचारावे. राजा वीरसेन तेव्हा सामान्य नागरिकाच्या वेशात होता. त्याने जाऊन त्या वृद्ध मातेला तिच्या हसण्याचा रडण्याचा कारण विचारले. तेव्हा वृद्ध म्हणाली, हे प्रवासी, तू आपल्या मार्गाने जा. माझी स्थिती जाणून तू काय करणार? जर तू माझे दुःख दूर करू शकशील तर मी तुला सांगते, नाहीतर माझा आणि तुझा वेळ व्यर्थ करू नकोस. राजा वीरसेन म्हणाला, हे माते, निश्चिंत होऊन सांग, मी तुझे दुःख नक्की दूर करेन. वृद्धा म्हणाली, प्रवासी, जर माझे दुःख कोणी दूर करू शकतो तर तो फक्त येथील राजा वीरसेन. त्याच्याशिवाय इतर कोणतीही इतकी शक्ती नाही की माझे दुःख दूर करू शकेल. वीरसेन म्हणाले, हे माते, मीच राजा वीरसेन आहे. सांग बघू काय आहे ते. मी वचन देतो की मी तुझी हर प्रकारे मदत करेन. तेव्हा वृद्धा म्हणाली, तर मग तुला एक अट मानावी लागेल. जर 6 महिन्यात तू माझे काम पूर्ण केले नाहीस तर 6 महिने संपताच तुझी मृत्यू होईल. मित्रांनो, राजा वीरसेनने त्या वृद्धेची अट मान्य केली. वृद्धा म्हणाली, माझा तरुण मुलगा आणि सून आतल्या खोलीत झोपले होते. एकदा सकाळी मी त्यांना उठवायला गेले तर पाहिले की दोघांच्या बेडवर फक्त मोठे मोठे दगड पडले होते. हा रहस्य आजही माझ्या लक्षात येत नाही आणि तेव्हापासून माझे डोके बरोबर काम करत नाही. माझी स्थिती वेड्यासारखी झाली आहे. जर तू करू शकशील तर माझ्या सून आणि मुलाला 6 महिन्यात जिथे गेले तिथून परत आण. जर तू हे काम 6 महिन्यात केले नाहीस तर तुझी मृत्यू होईल. राजा वीरसेनने वृद्ध मातेला वचन दिले की मी महिन्यात तुझ्या सून आणि मुलाला घेऊन येईन. अशा प्रकारे राजा वीरसेन तिथून निघाले. फिरत फिरत अनेक दिवस गेले. भुकेने प्यासले. फिरत फिरत त्याने जगाचा कोपरा कोपरा शोधला, पण कुठेही त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. एका रात्री ते नदीकाठावर थांबले होते. इकडे तिकडे भटकल्याने शरीरात खूप थकवा आला होता, म्हणून ते नदीकाठावर झोपले. पण चिंतेमुळे अर्ध्या रात्रीपर्यंत झोप येत नव्हती, कारण वृद्धेला तिचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 5 महिने उलटले होते. राजा विचार करत होता की 5 महिने तर गेले, पण मी अजूनही वृद्ध मातेला दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही. आणखी 1 महिना गेला तर माझी मृत्यू होईल. मी त्या वृद्ध मातेला कसे तोंड दाखवेन? यापेक्षा मी स्वतः नदीत उडी मारून जीव देऊन टाकतो. विचार करून राजा वीरसेन नदीत उडी मारण्यासाठी निघाले. नदीकाठेवर उभे राहिले आणि उडी मारणार इतक्यात त्यांना रस्त्यावर कुणीतरी कपडे धुण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ते विचार करू लागले, इतक्या रात्री कोण कपडे धुत आहे? जाऊन पाहूया. राजा वीरसेन त्या आवाजाकडे गेले तर पाहिले की तिथे एक धोबी कपडे धुवत होता. राजाने जोरात हाक मारून विचारले, कोण भाऊ? आणि अर्ध्या रात्री कपडे धुण्याची काय गरज पडली? तेव्हा धोबी म्हणाला, अरे भाऊ, काय सांगू, आमच्याकडे अनारिका नावाची मुलगी आहे. तिने आजपर्यंत सूर्याचे तोंड पाहिले नाही. तिचे जे काम असतात ते सर्व रात्रीच होतात. इतकेच नाही तर तिचे कपडेही रात्रीच धुवून वाळवावे लागतात. म्हणून आम्हाला अर्ध्या रात्री कपडे धुण्यासाठी यावे लागते.
धोबीची ही बातमी ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले. राजा परत आपल्या जागी आला आणि झोपला. त्याला काहीच समजत नव्हते की आता काय करावे. जेव्हा काही समजले नाही तेव्हा तो पुन्हा बुडण्यासाठी निघाला. अशा प्रकारे राजा पुन्हा बुडण्यासाठी तयार झाला. तेव्हाच त्याच्या नाकात धूप आणि अगरबत्तीची सुगंध आली. त्यानंतर त्याला शंखाचा नाद ऐकू आला. वीरसेन विचार करू लागला, मी दोनदा मरण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा अडथळा आला. दिसते देवाला काहीतरी वेगळे करायचे आहे. याचा अर्थ माझा मृत्यू अजून जवळ आलेला नाही. मित्रांनो, सकाळ होणार होती. राजाने विचार केला, नक्कीच कोणता तरी साधू महात्मा देवाची पूजा करत असेल. चला त्याचे दर्शन घेऊया. राजा तिथून जिथून सुगंध आणि शंखाचा नाद येत होता तिथे गेले. थोडे चालल्यावर त्यांना एक महात्म्याची कुटी दिसली. राजाने महात्म्याच्या चरणांना प्रणाम केला आणि एका बाजूला बसला. वीरसेनला निराश, हताश आणि उदास पाहून महात्मा म्हणाले, हे तरुणा, तुला पाहून वाटते की तू चांगल्या घरचा आहेस. तुझ्या चेहऱ्यावरून दिसते तू खूप दुःखी आहेस. तेव्हा राजा वीरसेन म्हणाले, महात्माजी, मी उज्जैनचा राजा वीरसेन आहे. मी कुणाला वचन दिले होते आणि ते पूर्ण न करू शकलो म्हणून मी खूप दुःखी आहे. म्हणून मी नदीत बुडून मरण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात शंखाचा नाद ऐकू आला. मी विचार केला, मरण्याआधी का तुमचे दर्शन घेऊ नये. महात्मा म्हणाले, धन्य आहेस राजन. आजपर्यंत तुझे नाव ऐकले होते. आज तू स्वतः इथे आलास. सांग, मी तुझी काय सेवा करू. राजा वीरसेनने वृद्ध मातेच्या सूनमुलाची आणि धोबीच्या मुलीची सारी हकीकत सांगितली. थोडा विचार करून महात्मा म्हणाले, राजन, तू एक काम कर, त्या धोबीच्या मुलीशी लग्न करून घे. 2-4 दिवस तिच्याजवळ राहा आणि तिथला सगळा प्रकार पहा. नंतर माझ्याकडे ये. मी तुला सारी गोष्ट समजावून सांगेल. महात्म्याच्या या बोलण्यावर राजा वीरसेन दुसऱ्या दिवशी सजलेला धजलेला धोबीच्या घरी गेला आणि त्याच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. राजा वीरसेन तर आधीच सुंदर होता. असा सुंदर राजकुमार पाहून धोबी आनंदित झाला की असा जवाई कुठे मिळणार. मित्रांनो, त्याच दिवशी धोबीने आपली मुलगी अनारिका याचे लग्न वीरसेनबरोबर लावले. लग्न झाल्यावर राजा त्या धोबीच्या घरी राहू लागला. पण धोबीची मुलगी अनारिका हिने राजाला तोंड दाखवले नाही किंवा बोललीही नाही. जे बोलणे होते ते नोकरीनीच्या माध्यमातून होते. तिचे काम बहुतेक रात्रीच होत असे आणि दिवसा ती दिवसभर झोपत असे. राजा 3-4 दिवस तिथे राहून पाहत राहिला पण त्याला काहीच समजले नाही. काही दिवस तिथे राहिल्यावर राजा पुन्हा महात्म्याकडे परतला आणि सारी हकीकत सांगितली. महात्मा म्हणाले, राजन, आता चिंता करू नकोस. आता तुझे काम झालेच समज. खरे तर धोबीची मुलगी अनारिका ही इंद्रराजाची अप्सरा आहे. ती रात्री इंद्राच्या सभेत नृत्य करते. वृद्ध मातेचा मुलगा आणि सून तिथे स्वयंपाकाचे काम करतात. मी तुला 3 दिवसासाठी 3 जादुई गोळ्या देतो. तू दररोज रात्री एक गोळी तोंडात ठेव. या गोळ्याच्या प्रभावाने रात्री तुला कोणी पाहू शकणार नाही आणि तू सर्व काही पाहू शकशील. जेव्हा ती मुलगी इंद्राच्या दरबारात जाईल तेव्हा तू तिच्या मागे मागे जा. तिथे काय करायचे हे तुझ्या बुद्धीवर अवलंबून आहे. इतके सांगून महात्म्याने 3 गोळ्या राजाला दिल्या. वीरसेन गोळ्या घेऊन धोबीच्या घरी परत आला. रात्री राजा बहाणा करून लवकर झोपला. थोड्या वेळाने गोळी तोंडात ठेवली आणि दरवाजा बंद करून बाहेर निघाला. तिकडे अनारिका इंद्राच्या सभेत जाण्यासाठी तयार होत होती. राजा वीरसेनने चुपचाप तिच्या स्नानाच्या पाण्यात थंड पाणी मिसळले आणि तिच्या सजावटीच्या खोलीत सगळा सामान इकडे तिकडे पसरवला. अनारिकाने पाहिले की तिच्या स्नानाच्या पाण्यात कोणी थंड पाणी मिसळले आहे आणि सजावटाचा सामान पसरवला आहे. हे पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले. ती नोकराणीवर रागवली. हे कोणी केले? नोकराणीकडेही उत्तर नव्हते. पण हे सर्व राजा वीरसेनने गपचूप केले होते. मित्रांनो, इंद्राच्या दरबारात पोचण्याची तिला घाई होती म्हणून तिने घाईघाईने तयार होऊन रात्रीचं इंद्रलोकाकडे प्रस्थान केले. अदृश्य रूपात वीरसेनही तिच्या मागे गेला. चालत चालत अनारिका एका जंगलात पोचली आणि झाडाखाली उभी राहून हाक मारू लागली, मालिनी बहीण, लवकर ये, आज उशीर झाला. बहिणीची हाक ऐकून मालिनी सजून धजून बाहेर आली. अशा प्रकारे त्या दोघी पुढे निघाल्या. चालत चालत त्यांना एक मोठा पिंपळाचा झाड सापडला ज्याच्या मोठ्या मोठ्या फांद्या होत्या. त्या दोघी बहिणी त्या झाडाच्या फांद्या धरून बसल्या. मागून राजा वीरसेनही फांद्यामध्ये बसला. इतक्यात अप्सरांनी म्हटले, चढ रे पिंपळाच्या झाडा, आम्हाला लवकर इंद्रराजाच्या सभेत पोचा. त्याच्या बोलण्यावर पिंपळाचे झाड उडू लागले आणि लवकरच इंद्राच्या सभेत पोहोचले.
तिथे इंद्राचा दरबार भरला होता आणि त्या दोघी अप्सरांचा इंतजार चालू होता. त्या दोघी अप्सरा पिंपळाच्या झाडावरून उतरून नृत्य सभेत गेल्या. राजा वीरसेनही तिथे ढोलक वाजवणाऱ्या गंधर्वाजवळ बसला. दोन्ही बाजूला देवता आसनावर बसले होते. गंधर्व नृत्य गायन सुरू करणार होते. राजा वीरसेनने जादुई गोळी तोंडातून काढून खिशात ठेवली. मित्रांनो, स्वर्गलोकाचा नजारा खूप अद्भुत होता. सभामंडपात हिरे मोती चमकत होते. चारही बाजूला सुगंधित फुले मन प्रसन्न करत होती. शांत वातावरण होते. चंद्राची शीतल किरणी सभागृह आणि सुंदर बनवत होती. महाराज इंद्र आपल्या पत्नीबरोबर सिंहासनावर विराजमान होते. जय जयकारांच्या घोषणेबरोबर वाद्यांची मधुर ध्वनी मन मोहित करत होती. इंद्राच्या दरबारात नाचगाणे सुरू झाले. अप्सरा जोशात नृत्य करू लागल्या. पण ढोलक वाजवणारा काहीसा सुस्त होता. नृत्यात गती येत नव्हती. हे पाहून वीरसेन थांबू शकला नाही. त्याने ढोलक वाजवणाऱ्याकडून ढोलक मागितली. भाऊ, थोडी दे, मी हात लावतो. ढोलकवाला रोज ढोलक वाजवून कंटाळला होता, म्हणून त्याने आनंदाने ढोलक दिली आणि आराम केला. बस, वीरसेनच्या हातात ढोलक पडताच नृत्य सभेत मादकता पसरली. सर्व मस्तीत झुमू लागले. अप्सरांनी त्या दिवशी असा नृत्य केला की कधीच झाला नव्हता. चारही बाजूंना टाळ्या वाजल्या. महाराज इंद्र खूप खुश झाले. खरंच अप्सरांनी इंद्राचे मन जिंकले. इंद्राने आपल्या गळ्यातील नवलखा हार काढून अप्सरांना दिला. पण अप्सरांनी तो हार ढोलक वाजवणाऱ्याला दिला, कारण आज ढोलक वेगळीच वाजली होती. सर्व अप्सरांचे मन आज ढोलक वाजवणाऱ्याने जिंकले होते. त्यांना कळले नाही की आज ढोलक गंधर्व नव्हे तर राजा वीरसेन वाजवत होता. वीरसेनने हार हातात घेऊन खिशात ठेवला. इंद्राची सभा संपल्यावर अप्सरा आपापल्या ठिकाणी जाऊन बसल्या. वीरसेनने जादुई गोळी तोंडात ठेवली आणि अदृश्य होऊन पिंपळाच्या झाडावर बसून धर्तीवर परत आला. वीरसेन अनारिकापेक्षा आधी येऊन आपल्या खोलीत झोपला. मित्रांनो, सकाळ झाली तर राजा वीरसेन रोजप्रमाणे लवकर उठला नाही. रोज लवकर उठत असे. आज त्याला झोपलेले पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. नोकराणीने हाक मारली पण ते उठले नाही. तिने हलवून म्हटले, महाराज उठा, सकाळ झाली. तेव्हा वीरसेन डोळे चोळत म्हणाले, अरे मूर्ख, तू मला जागवून अनर्थ केलास. मी आज खूप सुंदर स्वप्न पाहत होतो. तू माझे स्वप्न उद्ध्वस्त केलेस. जेव्हा राजा म्हणाला की मी स्वप्न पाहत होतो, तेव्हा अनारिका नोकराणीजवळ उभी होती. अनारिकाने इशाऱ्याने स्वप्नाबद्दल विचारण्यास सांगितले. नोकराणी म्हणाली, महाराज तुम्ही काय स्वप्न पाहिले होते ज्यामुळे इतका रागावलात? वीरसेन म्हणाले, हे अनारिकाच्या दासी, आज मी स्वप्नात इंद्राच्या सभेत पोचलो होतो. तिथे सुंदर अप्सरांचे नृत्य चालू होते. मी तिथे पोचलो आणि मी खूप सुंदर ढोलक वाजवली. इंद्र महाराज माझ्या ढोलकेने खूप प्रसन्न झाले. त्यांनी मला इनाम म्हणून नवलखा हार दिला. मी तो हार आणून समोरच्या अलमारीत ठेवला आहे. जरा तू जाऊन पाहतेस की तो हार अलमारीत आहे की नाही? जसे वीरसेनने हार पाहण्यास सांगितले तसे नोकराणीने आज्ञा पाळली. अलमारी उघडून पाहिली तर खरंच नवलखा हार चमकत होता. हार पाहून नोकरीच्या डोळ्यात आश्चर्य दिसले आणि अनारिकेचे तर आश्चर्याच्या पारावर राहिला नाही. ती विचार करू लागली, हा हार तर खरंच तोच आहे जो इंद्राने अप्सरांना दिला होता आणि अप्सरांनी ढोलकवाल्याला दिला होता. हे हार याच्यापर्यंत कसे आले? खरंच हे स्वप्नात गेले होते का? अशा प्रकारे तो दिवस संपला. संध्याकाळी अनारिका पुन्हा इंद्राच्या सभेत गेली आणि चुपचाप वीरसेनही तिथे पोचला. पुन्हा नाचगाणे सुरू झाले. आज वीरसेनने ढोलक आणखी चांगली वाजवली. अप्सरांनी आणखी सुंदर नृत्य केले. इंद्र खुश होऊन अप्सरांना सोन्याच्या थाळीत 36 प्रकारचे व्यंजन इनाम म्हणून दिले. अप्सरांना वाटले सगळे कमाल ढोलकवाल्याचे आहे, म्हणून त्यांनी थाळी ढोलकवाल्यांना दिली. सभा संपल्यावर अप्सरा निघाल्या. वीरसेन आधी येऊन थाळी अलमारीत ठेवून झोपला. सकाळी उशिरा उठल्यावर नोकराणीने हलवले तर रागवला, अरे मूर्ख नोकराणी, तू माझे सगळे काम बिघडवलेस. आज तर कालपेक्षा सुंदर स्वप्न पाहत होतो. अनारिकाने विचारले की आज स्वप्नात काय पाहिले? वीरसेन सांगू लागले, आज मी इंद्राच्या सभेत कालपेक्षा चांगली ढोलक वाजवली. त्यांनी प्रसन्न होऊन सोन्याच्या थाळीत 36 दिव्य व्यंजने दिली. मी ती थाळी अलमारीत ठेवली आहे, जाऊन पाहतेस? नोकराणीने अलमारी उघडली तर खरंच व्यंजनाची थाळी होती. अनारिकाजवळ उभी होती. थाळी पाहून ती अवाक झाली. हे कसे शक्य आहे? अशा प्रकारे संपूर्ण दिवस तिच्या मनात उलथापालथ चालू राहिली. शेवटी संध्याकाळी तिने राजाला सांगितले, हे महाराज, माझ्या लक्षात येत नाही की हे सगळे तुम्ही कसे केले. खरंच ती थाळी इंद्राने दिलेली आहे, सांगा ना सत्य.
वीरसेनने पाहिले की अनारिका समोर येऊन तोंड दाखवत बोलत आहे. आजपर्यंत तिने तोंड दाखवले नाही. सुंदर अनारिकेचा चेहरा पाहून राजा मोहित झाला. वीरसेन म्हणाले, मी तुला सांगतो, पण आधी तू मला तुझे रहस्य सांग. तू मला तोंड का दाखवत नव्हतीस? अनारिका म्हणाली, हे स्वामी, मी अप्सरा आहे आणि राजा इंद्राच्या दरबारात रोज रात्री नृत्य करायला जाते. एक स्त्री अशी गोष्ट आपल्या पतीला कधीच सांगत नाही. मग अनारिका पुढे म्हणाली, स्त्रियांचा स्वभाव असा असतो की त्या आपल्या पतीला 3 गोष्टी कधीच सांगत नाही. लग्नापूर्वी तिचा कोणाशी प्रेमसंबंध होता का, ही गोष्ट स्त्री मरत्या श्वासापर्यंत पतीला सांगत नाही. तू कितीही जबरदस्ती केली तरी हे भेद उघड करणार नाही. स्त्री कधीच आपल्या जीवित काळात पतीला दुसऱ्या स्त्रीकडे जाण्यास सांगत नाही आणि दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेम करताना पाहतही सहन करत नाही. मी सुंदर नाही, ही गोष्टही स्त्री पतीला कधीच सांगत नाही. स्त्री कितीही कुरूप असली तरी स्वतःला सर्वात सुंदर समज. जी गोष्ट तिच्या माहेरच्या लोकांना कमी दाखवेल ती पतीला सांगत नाही. अशा प्रकारे राजा वीरसेननेही आपले रहस्य उघड केले की मी राजा वीरसेन आहे आणि मी एका वृद्ध मातेला वचन दिले आहे की मी तिच्या सून मुलाला घेऊन येईल. मी अदृश्य रूपात इंद्राच्या दरबारात तुझ्या मागे जात होतो आणि तिथे ढोलक वाजवत होतो. अनारिका हे ऐकून खूप आनंदी झाली की हेच राजा वीरसेन आहेत. राजाला पती म्हणून मिळून ती स्वतःला भाग्यवान समजली आणि म्हणाली, हे महाराज, मी तुमची पत्नी झाले, पण तुम्ही मला पूर्णपणे मिळवू शकत नाही, कारण मी इंद्राची अप्सरा आहे आणि इंद्राच्या इशारावरच मला चालावे लागते. मी तुम्हाला एक उपाय सांगते. अनारिका म्हणाली, आज तुम्ही पुन्हा जा आणि ढोलक वाजवण्याची कला सभेत उधळून लावा. जेव्हा इंद्र खूप प्रसन्न होईल आणि काही मागण्यास सांगेन तेव्हा 2 वचन मागा. एका वचनात मला इंद्राकडून मागून घ्या आणि दुसऱ्या वचनात वृद्ध मातेच्या सून मुलाला मागून घ्या, जे तिथे स्वयंपाक करतात. मित्रांनो, राजा वीरसेन पुन्हा सभेत गेले. आज त्याने असा ढोलक वाजवला की त्याचा जवाब नव्हता. अप्सरांनी इतका सुंदर नृत्य केला की 4ही बाजूला टाळ्या वाजल्या. इंद्र मस्तीत बुडाला. नृत्य संपल्यावर इंद्राने अप्सरांना काही मागण्यास सांगितले. अप्सरांनी म्हटले, महाराज, जे द्यायचे असेल ते ढोलकवाल्याला द्या, हेच त्याचे कमाल आहे. इंद्राने ढोलकवाल्याला बोलावले. गंधर्व म्हणाला, महाराज, आता वेगळाच ढोलक वाजवतो, जे द्यायचे असेल ते त्यालाच द्या. वीरसेनला विचारले गेले की तू काय मागतोस? वीरसेनने 2च वचन मागितले. पहिले अनारिका आणि दुसरे वृद्ध मातेच्या सून मुलाला. इंद्राला हे जाणून आनंद झाला की हेच राजा वीरसेन आहे. त्यांनी वचन पूर्ण केले. अशा प्रकारे राजा वीरसेन 6 महिन्यात अनारिका आणि वृद्ध मातेच्या सून मुलासह राजधानीत परत आला. सून मुलाला वृद्ध मातेजवळ पोहोचवले आणि अनारिकाला राजभवनात नेले. संपूर्ण राजधानीत आनंद साजरा झाला आणि वीरसेन पुन्हा सुखाने राज्य करू लागले. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका चर्चेसह. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण.